नमस्कार मित्रांनो, गाडा मालक बाळामोरे चॅनलमध्ये सरसे स्वागत आहे. आणि आज आपण आलेलो आहेत आमदार केसरीमध्ये. आणि आज संघर्षाचा काल संपलेला आहे. छोटा लक्षा बघू शकता, महाराष्ट्राचा आणि मुंबईचा डॉन म्हणून एक ओळख छोटा लक्षा. दादा नमस्कार. आज संघर्षाचा काळ संपलेला आहे, कारण खूप दिवसांनी कुठेतरी संघर्ष करत होता आणि आज संघर्षाचा काल संपला. काय सांगाल? संघर्षाचा काळ खऱ्या अर्थाने संपला. कारण जेव्हा कोनला गाडी केली तेव्हाच संपला होता. मी बाईटच्या माध्यमातून सांगला होता. कारण भरपूर मेहनत उचलली होती आम्ही. कारण गाड्या भरपूर पळत होत्या. कुठेतरी पैरे होत नव्हते. पण आज कुठेतरी त्यांची बी इच्छा होती. मागच्या मैदानामध्ये कोनला पण आम्ही त्यांना बैल दिला होता. त्यांची बी इच्छा होती भरपूर. त्यांनी नवीन बैल आणला होता. त्यांची बी इच्छा पूर्ण केली. आणि आज पण या 3 वर्षापासून बीडचे सिकंदरवाले बैल मागत होते. ते चांगले मित्र बी आहेत आमचे. त्यांचा 2 दिवसापूर्वी फोन आला का दादा लक्ष्य भेटेल का? तर मी बोललो 100% आपण बैल पळू. तुमचा वासरू चांगला बोलतोय आणि चांगली गाडी आली. बघा, कुठेतरी 11-37 जो नंबर आहे, मुंबईमध्ये हा नंबर एक कुठेतरी उंचावर होता. आणि तो संघर्ष करत असताना खूप संघर्ष त्यांनी केला. आणि आज आमदार केसरीमध्ये लोकांना करून दाखवलं की मी कुठेतरी कमी नाही. खऱ्या अर्थाने करून दाखवलं. कारण आपला बैल एवढ्या दिवस फक्त ओव्हरटेकिंग म्हणून ओळखला जात होता. पण आज पब्लिकने पळून चांगल्या चांगल्या गाड्यांना मात करून आज गटपास केला. बघा, छोटा लक्षाची एक जी छाप होती पब्लिकने पळणं, ती आज बिनजोड सारखीच करून दाखवली. आज खऱ्या अर्थाने बैल पहिल्यासारखा पळाला मनासारखा. कारण आज आमची बी जिद्द होती. कारण आम्ही पण सकाळी 5:30 वाजता ते 6 वाजता निघाले होतो. कुठेतरी बैलाला बी दिसलेले आमचे कष्ट. आणि आज कुठेतरी सर्व आमचे मित्रपरिवार खुश झाले. कारण भरपूर जण बोलत होते लक्ष्य संपला. पण आम्ही बैलावरती केलेली मेहनत मित्रपरिवारांनी आणि आमची सर्व पोरं ही मेहनत घेतच होती. आणि आज कुठेतरी मेहनतीचा फळ आम्हाला भेटला आणि बैलांनी करून दाखवलं पब्लिकने बोलून. बघा, बराचसा काल त्यांनी कुठेतरी गटाला दिसत नव्हता. बरेचसे लोक ट्रोल करत होते की लक्ष कुठेतरी थांबलाय. पण आज त्यांनी सुद्धा ते करून दाखवलं, मी कुठेतरी कमी नाही, कारण बिनजोड सुद्धा गाजवतो आणि 3 फेऱ्या सुद्धा गाजवतोय. नक्कीच. कारण बैलांनी पहिल्यापासून करूनच दाखवलेलं आहे. बैलामध्ये खूप जिद्द आहे. बैल जेव्हा वीक असतो तेव्हा कधी-कधी आम्हाला समजत नाही, तेव्हा गाड्या पडतात बैलाच्या. पण आज बैलांनी करून दाखवलं. आणि आमचे जे कुठेतरी मुंबईमध्ये गटपास होणं पण शक्य नाही. कारण पल्ला आपला शॉर्ट नसतो. आपला पल्ला 1000 ते 1200 फूट असतो. तिथं पण चांगल्या-चांगल्या गाड्यांना मात करून गटपास व्हावा लागतो. आणि आपल्या गटामध्ये बी चांगल्या-चांगल्याच गाड्या होत्या आणि त्या गाड्यांना पब्लिकने पळून गटपास झाला. त्याच्यानंतर एकटा बैल आपला पळून गटपास न झाला. तर सिकंदर हा खांद्याला खांदा लावून पळाला आणि एवढ्या मोठ्या बैलात पळणं हे त्यांनी पण दाखवलं का मी पण कुठेतरी पळू शकतो. आज कुठेतरी दोन्ही बैला खांद्याला खांदे लावून पळाले म्हणून आज चांगला गटपास झाला. बघा, खूप सुंदर दाखवलं, कारण दिलदार व्यक्तिमत्व नेहमीच दाखवत असतात. आणि दिलदार व्यक्तिमत्व दाखवतो तो कधी संपत नाही. खऱ्या अर्थाने बैलगाडा क्षेत्रामध्ये कुठेतरी हवेमध्ये जायचं नसतं. कुठेतरी पाय जमिनीवर ठेवायचे असतात. कारण दिवस प्रत्येकाचे येतात. हे कधी कोणी विसरू नका. कारण बैलगाडाचं क्षेत्र आहे. कधी कोण 1 नंबरमध्ये केलेलं तर कधी शून्यामध्ये येईल हे सांगू शकत नाही. कारण हा 8 पायाचा मला आहे. कुठेतरी या बैलगाडा क्षेत्रामध्ये संयम लागतो. कुठेतरी संयमामध्ये जर आपला कुठेतरी पराभव होत असेल, तर कुठेतरी पराभव कशामुळे होतो हे पण बघणं गरजेचं असतं. हे सर्व गोष्टींची आम्ही चाचपणी करून आज कुठेतरी बैलाला संघर्षामधून काढला आणि कुठेतरी गुलालात ठेवायचा प्रयत्न करतोय. खूप सुंदर असं दादांनी सांगितलं. दादा, बरेचसे गाडा मालक आहेत, 4-4 पावत्या फाडतात आणि कडेने गाडी लागली तर पळवत नाही. पण तुम्ही आज ते दिलदार व्यक्तिमत्व दाखवलं आणि ते सिद्ध करून दाखवलं छोट्या लक्षाने. आम्ही 4-4 पावत्या एकच पावती फक्त पाडली होती. जिथे लागेल तिथं पळायचा. कारण हा पब्लिकने दोन्ही साईडून पळू शकतो एवढी आमची गॅरंटी होती आणि तो उजवीने पब्लिकने बोलतोय. म्हणून आम्ही एकच चिठ्ठी पाडली होती. आणि नियम चांगला आहे का दोन्ही मालकांची एक-एक चिठ्ठी असेल त्याच चिठ्ठीवर पळायचा. कोणची विकत घेऊन चिठ्ठी पळायचं नाही. हा नियम चांगला आहे. आणि आम्ही कडेने लागलेली तरी आम्ही कुठेतरी घाबरलो नाही. कारण मी त्यांना एकच सांगितलं सिकंदरवाल्यांना का आपला लक्ष हा मथुरमध्ये जेव्हा फेरे टाकले तेव्हा दोन्ही साईडला पब्लिक भिताड असायची. तेव्हा ही गाडी चांगली पळायची फेऱ्याला. त्याच्यानंतर बैल जर फेऱ्याला पळतो पब्लिकमध्ये तर शर्तीला बी पळणार ही आम्हाला गॅरंटी होती आणि आज बैलांनी करून दाखवलं. बघा, खूप सुंदर दादांनी सांगितलं. दादा, आत्ताच नुकताच गटपात झाला आपला जो मुंबईचा डॉन आणि मुंबईचा बेताब बादशाह म्हणून मथुर, अखंड महाराष्ट्राचा लाडका मथुर आज गटपात झाला. काय सांगाल? आज गुरु पण गटपास झाला आणि शिष्य गटपास झाला. कारण त्यांनीच या बैलाला घडवले. याच्यापुढे बैलाचं नाव झालं तर मथुरमध्येच झाले. आणि मथुर हा बिंजोरचा बादशाह आहे. 3 फेऱ्याचाही बादशाह आहे. हा महाराष्ट्राचा तो एक वन मॅन हिरो आहे.
त्याच्यानंतर आमच्या बैलाला घडवण्यात त्या बैलाचा खूप हातभार आहे आणि राहुलदादांचा पण खूप हातभार आहे. कारण आज आमच्या खऱ्या अर्थाने त्यांची आठवण आम्हाला प्रत्येक येते. कारण आम्ही भरपूर जणांना पैरे मागितले, पण कोण पैरे देत नाही. पण राहुलदादांनी जेव्हा जेव्हा हाक मारली तेव्हा तेव्हा बैल दिले. हा दिलदार मनाचा राजा माणूस आहे. त्या माणसाची बरोबरी कोण नाही करू शकत. खूप सुंदर सांगितलं दादानी. दादा आता मुंबईमध्ये एलियन सुद्धा एक खांद्याला खांदा मथुरच्या पळतोय. लक्ष आणि एलियन गाडीत जुळून पळताना दिसेल का? लवकरच दिसेल कारण आपला बैल कुठेतरी संघर्षामध्ये होता आणि कुठेतरी कमी आलता. त्याच्यामुळे बैल वीक होता. त्याच्यामुळे आपण बैल मागत नव्हतो राहुलदादांकडून. पण जेव्हा आपला बैल आता चांगल्या रीतीला लागलेला आहे, आज कुठेतरी चांगल्या गाड्या होतात. हे पण आज कुठेतरी आम्ही शब्द टाकला राहुलदादांना, तर कुठेतरी मागे घेणार नाही आम्हाला गॅरंटी आहे. कारण पहिल्यापासून जेवढे राहुलदादांच्या दावणीला बैलं झाली, त्या बैलांमध्ये पळून आपला बैल वरती आलेला आहे. आणि तो असं व्यक्तिमत्व आहे का राहुलदादा, की तो कधी पण कोणी गरीब दुबल्याने बैल मागितला त्याला वरती आणण्याचं काम हा राहुलदादा नेहमीच करतो आणि याच्यापुढे पण एलियन आणि लक्ष लवकरच दिसेल. खूप सुंदर. दादा जाता आता अजून एक प्रश्न. आज थोरवे साहेबांचा वाढदिवस आणि थारचं मैदान मुंबईकरांच्यासाठी एक मोठं मैदान बघायला मिळालं. काय सांगाल? इतिहासामध्ये नोंद होईल या मैदानाची. कारण आपल्या इकडे एवढा मोठा मैदान होत नसतो आणि त्यांनी पण चांगलं मैदान बनवले आणि जय ग्राउंड बनवले. जय त्यांचे पण आभार व्यक्त करतोय. कारण मुंबईमध्ये कुठेतरी अशा व्हायला पाहिजेत, कधी-कधी महिन्यात, दीड महिन्यात व्हायला पाहिजेत, एक-एक महिन्यात. कारण जेव्हा बिनजोर खेळतो तेव्हा आपण कधीतरी 3 फेऱ्याला मजा येतो. जर रोज केलो तर तो कुठेतरी आपल्याला एक बोरिंग वाटतो. त्याच्यानंतर आज 3 फेऱ्याचं मैदान आणि सर्व जणांनी सगळे टॉपचेच नंदी आहेत. पण आज जो फायनलला बसेल त्यांचे भाग्य असतील. बघा, खूप सुंदर दादाने सांगितलं. दादा आज तुमच्यासोबत खूप प्रेक्षक वर्गसुद्धा होता आणि मित्रमंडळीसुद्धा सोबत होती. काय सांगाल त्यांच्याबद्दल? सर्व मित्रपरिवार आज आमचे मामा असतील, गरज मामा असतील नाऱ्यांचे, त्याच्यानंतर आमचे बाबा असतील आणि सर्व मित्रपरिवार हे सर्वांचा हातभार असतो आणि मित्रपरिवार जर नसले तर आपण पुढे कधीच जाऊ शकत नाही. आज कुठेतरी मित्रांची साथ, त्याच्यानंतर आपली पोरांची साथ नेहमीच लागते. कारण एकट्या दुःख्याचा खेळ नाही बैलगाडा क्षेत्र. हा सर्वांना घेऊन चालायचा असतो. ते आमची पोरांनी सर्वांनी सुट्ट्या करून 6 वाजता पण त्याच्या मेहनतीचा फळ लक्षात करून दाखवला आणि आम्ही खुश आहेत. कारण मुंबईमध्ये पण गटपास होणं हे फायनलसारखंच असतं. त्याच्यानंतर सेमीलाचे नशिबाचा खेळ आहे. कधी कडनी लागते, कधी आतून लागते. आता आम्ही कडनी पण लागली तरी आम्हाला कुठेतरी भीती नाही. तो पण पब्लिकनी पळतो, हा पण पब्लिकनी पळतोय. कुठेतरी चांगली गाडी बघायला भेटेल सेमीला पण. बघा, खूप सुंदर सांगितलं दादानी. दादा आज कडेनी तर थरार बघायलाच मिळाला. पण आता इतिहास घडेल का? कारण बघा बैलगाडा क्षेत्र आहे. आपण टार्गेट लावू शकत नाही कुठल्याच नंदीचा. कोण कोणाला मारेल हे सांगू शकत नाही. पण बैलांचं काम बैल करतील. जेवढे आता त्यांच्यामध्ये धमक असेल तेवढे पळणारच. आज कुठेतरी नशिबाची साथ पण लागते. बैल पळून चालत नाही. कुठेतरी नशीब पण साथ द्यायला लागतात. आज कुठेतरी प्रयत्न करू फायनलला राहायचं कारण स्वप्न आहे आपलं. जर आज स्वप्न पूर्ण झालं तर गावामध्ये नक्कीच बँड लागतील. 100% स्वप्न पूर्ण होणार आणि पुढील नियोजनासाठी शुभेच्छा देतोय आणि आजच्या नियोजनासाठी शुभेच्छा देतोय. धन्यवाद. तुमचे बी आभार व्यक्त करतोय कारण बैलगाडा मालकांना पण एक सुवर्णसंधी आली आज 3 फेऱ्याची आणि तुमचे आभार व्यक्त करतोय का तुम्ही आमची वेळात वेळ करून बाईट घेतली. परत तुम्हाला एकच संदेश देईन. आज लक्ष आला, मथुर आला, सर्वजण बाईट घेतात. पण छोटे-छोटे जे वासरं नवीन जे गटपास करतील ना त्यांची पहिले बाईट घ्या. कारण माहीत आहे का ही जी नवीन-नवीन वासरं आहेत ना ही दिसली पाहिजेत सर्वांना. कारण जे गरीब दुबल्याचा वासरू आहे ना तो दिसला ना तर कुठेतरी तो पुढे जायची एक शक्यता असते त्याला. ते तुमच्यामुळेच आहे. त्याच्यामुळे तुम्ही गरीब दुबल्याची बाईट घ्या, छोट्या-छोट्या वासरांची बाईट घ्या. आमची नंतर घेतली तरी चालेल. नक्कीच धन्यवाद.